कसं करू शकतो आपण? तर त्यासाठी काय सिंटॅक्स आहे, त्यासाठी एक ग्रिड असते, ग्रिड आणि कॉलमची साईज द्यावी लागते. तर फॉर एक्झाम्पल इथं कसं दिलेलं बघा, हे दुसरा कॉम्पोनंट आहे. त्याच्यामध्ये बघा, ह्या फील्ड्स आहेत, इनपुट फील्ड्स आहेत, 3 इनपुट फील्ड्स आहेत त्या, आणि ह्या 3 इनपुट फील्ड्स आहेत. तर याच्यामध्ये बघा, वरती एक मेन डिव क्लास दिलाय, डिव. ह्या 3 फील्डचा सेट दिसतो का? हा 3 फील्ड्स आहेत आणि ह्या 3 फील्ड्स आहेत. म्हणजे ह्या पहिल्या कॉलम मध्ये ह्या फील्ड दिसतील, दुसऱ्या कॉलम मध्ये ह्या फील्ड दिसतील. ठीक आहे. तर वरती डिवला हा क्लास द्यायचा. कोणता आहे? SLDS ग्रिड. एक ग्रिड सिस्टीम होती. म्हणजे काय करतं, हे कॉलम पार्ट एका स्क्रीनचे कॉम्पोनंटचे 2 पार्ट करतं. ठीक आहे. म्हणजे आता हे आहे ना, त्याच्यात एकच पार्ट आहे. तर इथं काय करतं, मधून सेक्शन तयार करतं. इकडे एक पार्ट, लेफ्ट साईडचा एक पार्ट आणि राईट साईडचा एक पार्ट, असे 2 पार्ट तयार करतं SLDS ग्रिड. आणि त्याच्यामध्ये SLDS ग्रिडच्या आतमध्ये आपण एक डिव क्लास लिहिलाय आणि त्याच्यामध्ये काय केलं, SLDS कॉलम. म्हणजे काय, फर्स्ट कॉलम आपण त्याला सांगतोय सेल्सफोर्सला की हे कॉलम आहे, आणि त्या कॉलमची साईज काय आहे, 1/2 आणि 1/2. म्हणजे काय, 2 कॉलम आहेत, त्यातला हा एक कॉलम आणि त्यातला हा एक कॉलम. ओके. तर आपल्याकडे आता सेम हे HTML किती फील्ड आहे बघा, 1 2, नेम, अॅन्युअल रेव्हेन्यू, टाईप आणि इंडस्ट्री, ह्या 3 फील्ड्स आहेत. बरोबर. आपला हा मेन डिव क्लास आहे. आता ह्या मेन डिव क्लासला आपण काय करूयात, सेम ही क्लास देऊयात. त्या डिवच्या क्लासमध्ये हा एक डिवचा क्लास देऊयात याच्या खाली, आणि ह्या सगळ्या फील्ड्स ह्या क्लासच्या आतमध्ये घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. बघा, ह्या SLDS ग्रिडच्या आतमध्ये ह्या चारही पण फील्ड्स घेतल्यात मी. बरोबर. 1 2 3 4. आता ह्या चारी फील्ड्स मी SLDS ग्रिड मध्ये घेतले, ग्रिड सिस्टीम मध्ये. ओके. आता मग सेपरेट फर्स्ट कॉलम साठी हा सिंटॅक्स वापरायचा फर्स्ट कॉलम साठी. आता फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं, 2 फील्ड्स घ्यायच्यात, नेम आणि अॅन्युअल रेव्हेन्यू. आता ही ड्यू मी काय करतो, फर्स्ट कॉलमच्या ज्या फील्ड्स आहेत ना त्याच्यामध्ये टाकतो, आणि सेम मी काय करतो, हा सेम सिंटॅक्स दुसऱ्या ज्या फील्ड्स आहेत त्यांना, दुसऱ्या 2 फील्ड्सला याच्यामध्ये रॅप करतो. सिलेक्ट ऑल, कंट्रोल के, सिलेक्ट ऑल, कंट्रोल के, कंट्रोल एफ, सिलेक्ट ऑल, कंट्रोल के, कंट्रोल एफ. ठीक आहे. बघा तुम्ही आता याच्यामध्ये बघा, हा सिंटॅक्स झाला, हा मेन डिव. ओके. हा मेन डिव मध्ये काय झालं, जेवढ्या सगळ्या आपल्या इनपुट फील्ड आहेत चारी ह्या मेन डिव क्लास मध्ये येतात. त्याला आपण काय केलं, डिव दिला, डिव टॅग दिला, आणि त्याच्यामध्ये SLDS ग्रिड टाकली. बरोबर. SLDS ग्रिड हा क्लास दिला. सेल्सफोर्सला कळतंय की हे ग्रिड सिस्टम आहे, ह्याला 2 सेक्शन मध्ये किंवा 3 सेक्शन मध्ये डिवाइड करायचंय. आता आपण काय सांगितलं सेल्सफोर्सला, की हे जे आहे ह्या डिव मध्ये जे आहे ते, तो कंटेंट आपला कॉलम असेल, फर्स्ट कॉलम, आणि दुसरा हा कॉलम. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय की SLDS साईज, त्या कॉलमची साईज किती आहे, 2 आउट ऑफ 2 फर्स्ट वन, आणि आउट ऑफ 2 सेकंड वन, म्हणजे ही 1. बरोबर. 2 मधले अर्धा भाग. ठीक आहे. आता मी डिप्लॉय करतो. हे 2 कॉलम मध्ये डिवाइड झाला असणार आहे आपलं. झालं 2 कॉलम मध्ये डिवाइड. ओके. आता समजा अकाउंट नेम जर स्वप्नदीप असेल तर आपल्याला रेकॉर्ड सेव्ह नाही करायचं. अकाउंट नेम जर स्वप्नदीप असेल तर रेकॉर्ड सेव्ह नाही करायचं आपल्याला. तर काय करू शकतो आपण, इथंच म्हणजे व्हॅलिडेशन रूल आपल्याला एक लावायचा आहे, व्हॅलिडेशन रूल. मग आपला हँडल सेव्ह मेथड जी आहे ना ती कॉल होते. बरोबर. मग काय करू शकतो आपण, इफ आपल्याकडे ACC आहे, दिस डॉट ACC डॉट नेम इक्वल टू स्वप्नदीप. ओके. जर असेल तर आपण काय करूयात, रिटर्न करूया इथूनच. आपल्या खाली कोड जाणार का, नाही, इथूनच रिटर्न होईल कोड. ठीक आहे. आणि एक आपल्याला नोटिफिकेशन दाखवायचं एरर वालं. ठीक आहे. शो टोस्ट एरर दाखवायचा असेल किंवा सक्सेस मेसेज दाखवायचा असेल तर आपल्याला शो टोस्ट इम्पोर्ट करावं लागतंय. आता शो टोस्टचा सिंटॅक्स कसा आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, शो टोस्ट इम्पोर्ट करावं लागेल इथल्यासारखं.
हा स्टँडर्ड सिंटॅक्स आहे, हा आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचा, आपल्याला काय पाठ करायची गरज नाही. फक्त कोणी इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर यू हॅव टू इम्पोर्ट टू शो द टोस्ट मेसेज, यू हॅव टू इम्पोर्ट शो टोस्ट इव्हेंट फ्रॉम प्लॅटफॉर्म शो टोस्ट इव्हेंट. ओके, लाइटनिंग प्लॅटफॉर्म शो टोस्ट इव्हेंट मधून तुम्हाला काय करावं लागेल, शो टोस्ट इव्हेंट इम्पोर्ट करावं लागेल. आणि याचा यूज करून आपल्याला काय करावं लागेल, एरर मेसेज दाखवावा लागेल. आता एरर मेसेज जर दाखवायचा असेल तर बघा इथं सिंटॅक्स काय आहे, एक इव्हेंट तयार करायचा. तर ह्यासाठी एक मेथड आहे न्यू शो टोस्ट इव्हेंट आणि त्याचे पॅरामीटर हे आहेत. आता मी कॉपी करतो. ज्यावेळेस जसं आपण ॲपेक्स मध्ये एक हे तयार करतो, अकाउंटचं रेकॉर्ड वगैरे तयार करतो बघा, त्याच पद्धतीनं तुम्हाला एक इव्हेंट तयार करायचा आहे. बघा शो टोस्ट इव्हेंट आहे, त्याचं पॅरेंथिसिस आहे, बरोबर. त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे, दिसतंय का, एक ऑब्जेक्ट आहे. तर ह्या शो टोस्ट इव्हेंट जी सेल्सफोर्सची मेथड आहे, त्या सेल्सफोर्सच्या मेथडला आपल्याला काय केलं, आपण काय केलंय, शो टोस्ट इव्हेंटला आपण पॅरामीटर दिलाय एक ऑब्जेक्ट, आणि त्याच्यामध्ये काय देतो आपण, टायटल आणि मेसेज. ओके, आता हा टायटल आणि मेसेज आहे, आपल्याला पाहिजे एररवाला. मेसेज टायटल ठीक आहे, मेसेज ठीक आहे, आणि व्हेरियंट. व्हेरियंट काय द्यायचं आपल्याला, 4 व्हेरियंट आहेत, इन्फो, सक्सेस, वॉर्निंग आणि एरर. आपल्याला आता एरर मेसेज द्यायचा, तर आपण काय करू, व्हेरियंट हे तर काय सिलेक्ट करू, आपण व्हेरियंट सिलेक्ट करूयात, एरर. ठीक आहे, आणि हा जो इव्हेंट आहे ना, तो एका कॉन्स्टंट मध्ये स्टोअर करूयात, माय इव्हेंट किंवा माय एरर म्हणून. ओके, आणि हा काय करायचा, डिस्पॅच करायचा, दिस डॉट डिस्पॅच इव्हेंट. ओके, लक्षात घ्या हा सिंटॅक्स कसा आहे. जर तुम्हाला एरर मेसेज किंवा सक्सेस मेसेज दाखवायचा असेल तर शो टोस्ट आपल्याला शो टोस्ट इव्हेंट क्रिएट करावा लागेल, आणि त्या इव्हेंटमध्ये पॅरामीटर आहे एकच आहे बघा, पॅरेंथिसिसच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट आहे, आणि त्या ऑब्जेक्टमध्ये की काय आहे, टायटल आहे, मेसेज आहे. टायटलवर काय तुम्हाला काय मेसेज दाखवायचा आहे, तो समजा टायटल तुम्ही एरर द्या, ठीक आहे, आणि मेसेज काय द्या, नेम अकाउंट नेम कॅन नॉट बी स्वप्नदीप. ओके, आणि व्हेरियंट काय दिलं मी, एरर दिलाय. आता मी डिप्लॉय करतो. याच्यामध्ये फोर्थ पॅरामीटर पण आहे, टायटल, मेसेज आणि व्हेरियंट. याच्यामध्ये फोर्थ पॅरामीटर काय, मोड. तर याच्यामध्ये मोड डिसमिसिबल, म्हणजे काय करतंय, तुम्हाला तो एरर मेसेज कट करू शकता. बाय डिफॉल्ट डिसमिसिबल असतो, म्हणजे काय करू शकता, गुणिले क्रॉस मार्क असतो ना, तिथे क्लिक केलं की निघून जाईल मेसेज. परत दुसरं असते पेस्टर्स, रिमेन्स विजिबल फॉर 5 सेकंड. परत तिसरं असते स्टिकी. स्टिकी म्हणजे काय, तो कंटिन्यू जोपर्यंत तुम्ही क्लोज नाही करत तोपर्यंत तो जाणारच नाही. स्टिकी नाही वापरत आपण, नॉर्मली डिसमिसिबल वापरतो. ठीक आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट जाणार तो 5 सेकंदानंतर, किंवा तुम्ही क्लोज करून पण घालू शकता. आता अकाउंट सेव्ह करूयात, आपण बघूयात काय म्हणतात, स्वप्नदीप, आणि टाईप करूयात इथं काय टाईप असतो, प्रॉस्पेक्ट, आणि इंडस्ट्री देऊयात अदर, आणि सेव्ह. बघा एरर आला, अकाउंट नेम कॅन नॉट बी स्वप्नदीप, बरोबर. आणि जर दुसरं केलं तर सेव्ह होणार. आता सेव्ह झाला असेल, पण मग आपल्याला शो टोस्ट मेसेज आपल्याला जर अकाउंट सेव्ह झालं तरी पण करायला यायला पाहिजे का नाही, करायला पाहिजे आपण. आता इथं अकाउंट सेव्ह झाले स्वप्नदीप, मग आपल्याला मेसेज दिसला का, नाही दिसला. तर आपण काय करू शकतो, सेम सेम जे आहे हे सक्सेसला पण दाखवू शकतो. म्हणजे काय, आपल्याला रिझल्ट इथं आला तर आपण दाखवू शकतो. सेम कॉपी करा, जसं एररला आहे तसंच रिझल्ट सक्सेस, इथं रिझल्ट आला, याचा अर्थ असं काय काय आहे त्याचा, की आपला अकाउंट क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, इफ इफ रिझल्ट म्हणजे काय, जर ह्या रिझल्ट, इफ रिझल्ट मध्ये असं टाकलं तर याचा अर्थ कसा होतो, नॉट इक्वल टू नल.
किंवा फक्त जर तुम्ही रिझल्ट टाकला तर याचा अर्थ काय, ह्याच्यात जर नल नसेल, रिझल्ट असेल तर इफ कंडिशन इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, हे सेम सिंटॅक्स कॉपी केला मी आणि टाकला. कंट्रोल के कंट्रोल ए. आता तुम्ही हे बघा, आता बघा, जर रिझल्ट असेल तर काय करतो, माय सक्सेस मेसेज, सक्सेस मेसेज, आणि याच्यामध्ये काय आपला टायटल देऊयात सक्सेस, आणि अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, आणि इथं मेसेज मध्ये आपण रेकॉर्ड आयडी पण दाखवू शकतो. इथं काय करू आपण, रेकॉर्ड आयडी ऑफ अकाउंट इज, आणि प्लस, इथं प्लस देऊ आपण रिझल्ट. हा रिझल्ट आपण तिकडून मेथड मधून आपण काय करतोय, रिटर्न करतोय आयडी, रेकॉर्ड आयडी. ओके, डिस्पॅच करूया सक्सेस मेसेज. बघा, तुम्हाला जर मेसेज, जर तुम्हाला मेसेज दाखवायचा असेल तर शो टोस्ट इव्हेंट इम्पोर्ट करावा लागेल, आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर आहे ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टच्या कीज आहेत टायटल, मेसेज, व्हेरियंट आणि मोड. द्यायचा असेल तर तुम्ही मोड पण देऊ शकता. आणि इथं देऊयात सक्सेस आणि डिप्लॉय. स्वप्नदीप, स्वप्नदीप, आणि टाईप मी सेव्ह करतो. टाईप बघा, अकाउंट नेम कॅन नॉट बी स्वप्नदीप, किंवा आता मी काय करतो, स्वप्नदीप पाटील, आणि टाईप करतो ऑदर्स, इथं पण ऑदर्स. ठीक आहे, किंवा ऑदर, आणि अॅन्युअल रेव्हेन्यू करतो 10 लाख, आणि सेव्ह. बघा, अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली, रेकॉर्ड आयडी ऑफ द अकाउंट इज अकाउंट आयडी. हा अकाउंट आयडी कुठून आला, आपण इथून रिटर्न करतोय अकाउंट आयडी, बरोबर. रेकॉर्ड इन्सर्ट करून अकाउंट आयडी आपण रिटर्न करतोय. ठीक आहे, आता समजा आपण इथं कॅशेबल इक्वल टू ट्रू केलं तर काय होतं बघूयात. कॅशेबल इक्वल टू ट्रू. ओके, आणि डिप्लॉय. कॅशेबलची स्पेलिंग काय रे, EA कॅशेबल. ठीक आहे, डिप्लॉय झालेला आहे. आता मी बघा रिफ्रेश करतो. मी काय केलं, कॅशेबल इक्वल टू ट्रू केलंय. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कॅशेबल इक्वल टू ट्रू मध्ये कॅश मध्ये करतोय आपण, DML करता नाही यायला पाहिजे. लेट्स सी. रेकॉर्ड क्रिएट झालं का बघू कॅशेबलचं. कॅशेबलचं रेकॉर्ड क्रिएट नाही झालं. आता आपण इथे येऊयात आणि इथे इन्स्पेक्ट करूयात काय प्रॉब्लेम आला का. एरर आलाय, दिसतं का इथं, एरर आलेला आहे. ठीक आहे, आता एरर आपण प्रिंट करूयात. एरर JSON डॉट स्ट्रिंग बाय केला तर आपल्याला एरर भेटून जाईल. म्हणजे आपला कोड कुठे गेलाय, इथं गेलाय, ह्या लाईनवरती गेलाय. आपला कोड रिझल्ट सक्सेसफुल मध्ये गेला का, इथं गेला का नाही, ह्या ज्यामध्ये गेला का नाही, ह्या कॅच मध्ये गेला. आता कॅच मधला एरर आपल्याला JSON डॉट स्ट्रिंग बाय करून प्रिंट करायचा असेल तर आणि डिप्लॉय. गाईज आता आपण काय करूया, कॅशेबल आणि सेव्ह करूयात.
बघा ते एरर काय आहे. इन्स्पेक्ट केला, एरर काय आला बघा. टू मेनी डीएमएल स्टेटमेंट्स. ओके, टू मेनी डीएमएल स्टेटमेंट. काय एरर तसा आला? कारण तुम्हाला मी काय सांगितलं होतं, कॅशेबल इक्वल टू ट्रू असेल तर डीएमएल करता येणार नाही. आणि @वायर ज्यावेळेस मेथड यूज करतो त्यावेळेस आपण कॅशेबल इक्वल टू ट्रूच यूज करतो, म्हणून आपल्याला डीएमएल करता येत नाही. ज्यावेळेस कॅशेबल इक्वल टू फॉल्स असेल तरच आपण डीएमएल करू शकतो. क्लिअर गाईज? किंवा मग तुम्ही डिक्लेअरच नका करू, म्हणजे ते फॉल्स असतं बाय डिफॉल्ट. ओके गाईज, हॅलो, क्लिअर? ओके, आता आपण कॅशेबल इक्वल टू ट्रू केलं. आता समजा आपल्याला तो एरर येतो, मी इथं ट्रूच ठेवतो, ठीक आहे, आणि डिप्लॉय करतो. तर तो हा एरर मेसेज आपल्याला दाखवायला पाहिजे ना युजरला, की बाबा काय प्रॉब्लेम आहे, आपला रेकॉर्ड सेव्ह होत नाहीये. आपण इथं सेव्ह करतोय, रेकॉर्ड सेव्ह होत नाही, बरोबर. पण युजरला काय दिसतंय का इथं? नाही दिसत, बरोबर. तर युजरला पण दिसलं पाहिजे ना काय एरर येतोय. तर तुम्ही काय करा, हे कॉपी करा, ओके, आणि JSON.lint वरती जा, तुम्हाला दाखवण्यासाठी बरं का. एक ऑब्जेक्ट, एररचा ऑब्जेक्ट भेटला आपल्याला, व्हॅलिडेट. आता तुम्ही बघा, हा एरर आहे, एरर डॉट स्टेट 500. एरर डॉट बॉडी म्हणजे काय भेटणार आपल्याला? एक हा ऑब्जेक्ट भेटणार. मग मी मेसेज जर मला दाखवायचा असेल तर मी कसं दाखवू शकतो सांगा? एरर डॉट मेसेज पर्यंत मला पोहोचायचंय, हा आहे एरर. आता मला सांगा, एरर मधून मला बॉडी पर्यंत पोहोचायचंय, बॉडी मधून मला मेसेज पर्यंत पोहोचायचंय, तर कसं पोहोचावं लागेल? आवाज येतोय का? करेक्ट, करेक्ट. कोण बोला? मयूर. बाकीचे अभिनंदन, नवनाथ, शिवहर, लक्षात आलेलं आहे का तुमच्या ही कन्सेप्ट, की तुम्हाला ऑब्जेक्ट मधल्या व्हॅल्यू पर्यंत कसं पोहोचता येतं? हॅलो, तुषार आहे का? तुषार, प्रॅक्टिसच केली नाही मी अजून हे. अरे पण आता आपल्याला, आपण इतके दिवस बघितले ना, एखादा जर रेकॉर्ड आहे तर रेकॉर्डच्या फील्ड पर्यंत आपण कसं पोहोचू शकतो? कॉन डॉट नेम, आणि कॉन डॉट नेम मध्ये पण जर एखादा ऑब्जेक्ट असतं आपण काय केलं असतं? कॉन डॉट नेम डॉट त्याची आणखी एक व्हॅल्यू. म्हणजे आता बघा, आता हा एरर आहे, एरर एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टेटस आहे, बॉडी आहे, हेडर्स आहेत. आता आपण जर एरर मधल्या बॉडी पर्यंत पोहोचायचं असेल तर कसं पोहोचणार? एरर डॉट बॉडी. आता बॉडी पर्यंत पोहोचलो, पण त्याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. त्यातल्या मग एरर डॉट बॉडी डॉट एक्सेप्शन टाइप म्हणलं तर आपल्याला हे भेटणार, हो, बरोबर. जर आपण एरर डॉट बॉडी डॉट जर हे मेसेज म्हणलं तर आपल्याला मेसेज भेटणार. ओके, आणि हे मी कुठून कॉपी केलंय? आपल्याला तो एरर भेटलाय, हे कुणी दिलाय एरर? आपल्याला सेल्सफोर्सने दिलेला आहे हा एरर. हा एरर कुठून प्रिंट केलाय मी? इथून, जावास्क्रिप्ट मधून. बघा, ह्या एरर मध्ये गेलाय तो. रिझल्ट मध्ये जर गेला असता, हा क्रिएट अकाउंटच्या रिझल्ट मध्ये गेलाय का? हा नाही, रिझल्ट मध्ये गेला नाही. हा कुठे गेला? एरर मध्ये गेला. एरर मध्ये कीबोर्ड आहे, तर आपल्याला एरर मधला मेसेज प्रिंट करायचा असेल तर एरर बॉडी डॉट मेसेज आणि डिप्लॉय. आणि सेव्ह. बघा, आता फक्त आपल्याला मेसेज प्रिंट होणार. बघा, टू मेनी डीएमएल स्टेटमेंट 1. ओके, म्हणजे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट भेटलं. आपल्याला एवढं सगळ्याची गरज होती का? एवढ्या सगळ्याची गरज होती का? नाही. आपल्याला एरर मध्ये एवढं सगळं भेटलंय, पण आपल्याला पाहिजे होतं फक्त मेसेज पाहिजे होता. आता हा मेसेज आपल्याला भेटलाय, आता हा मेसेज आपल्याला एरर मेसेज मध्ये दाखवायचा आहे, तर मग आपण काय करू शकतो? सेम हे कॉपी करू शकतो, शो टोस्ट इव्हेंट, हा इव्हेंट सेम कॉपी करू शकतो, आणि ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला?
ह्या मेसेज मध्ये आपल्याला आपला मेसेज पाठवायचा आहे. बघा मी कॉपी केलं. शो टोस्ट इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये एक पॅरामीटर घेत आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पहिली की काय दिली आपण, टायटल. टायटल काय, एरर. मेसेज आपल्याला आता हार्ड कोड द्यायचा का, हा हार्ड कोड द्यायचा का, नाही. आपला मेसेज असेल डायनॅमिक. आता आपला मेसेज डायनॅमिक असेल, जो कोणता असेल, एरर बॉडी डॉट मेसेज. ओके. आणि व्हेरिएंट आपला एरर असेल आणि तो आपण डिस्पॅच करायचा आहे माय इव्हेंट. ठीक आहे, डिप्लॉय करूयात. सेव्ह. बघा आलं का, एरर टू मेनी डीएमएल स्टेटमेंट. आता युजरला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा. मग आता तुम्ही बघितलं असेल की हा कोड किती वेळा रिपीट झालाय, हा मल्टिपल टाइम रिपीट झालाय, बरोबर. इथं रिपीट झाला, परत इथं रिपीट झाला, बरोबर, इथं रिपीट झाला. मग ह्याला आपण एकाच मेथड मध्ये जर टाकलं आणि त्याला हे टायटल आणि मेसेज आणि व्हेरिएंट जर पाठवलं डायनॅमिकली, तर आपल्याला काय होईल, हा रियुजेबल होईल कोड. तर आपण काय करूयात, एक शो टोस्ट म्हणून एक फंक्शन लिहूया, शो टोस्ट. ओके. आणि ह्याला काय करू, डायनॅमिकली आपण कोणते कोणते पॅरामीटर लागते, हा टायटल एक लागतो, मेसेज एक लागतो आणि व्हेरिएंट एक लागतो. तर ठीक आहे, तर हे आपण देऊयात, एक पॅरामीटर देऊयात ह्याला, कोणता, टायटल. इथं काय तुम्ही टायटल द्या म्हणून नेम नाही, हेडिंग पण देऊ शकता, हेडिंग ऑफ एरर, ऍक्च्युअल एरर मेसेज आणि व्हेरिएंट ऑफ एरर. किंवा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जे आहे ते देऊ शकता नाव, ही सेम, ही टायटल मेसेज आणि व्हेरिएंट. मी तुम्हाला समजण्यासाठी असं दिले, कन्फ्युज व्हायला नाही पाहिजे. मग आपण काय करूयात, हे सेम सिंटॅक्स कॉपी करूयात आणि इथं टाकूयात. ओके. इथं माय मेसेज करतो, याला जनरलाइज होईल आणि इथं टाकतो डिस्पॅच इव्हेंट मध्ये माय मेसेज डिस्पॅच करणार मी. ठीक आहे. आता डायनॅमिकली टायटल म्हणजे काय, आपलं आपण हेडिंग पाठवणार, बरोबर. गाईज आता आपल्याला काय करायचं, एरर हा जो टायटल आहे ना, हा टायटल आपण काय पाठवणार, ह्या फंक्शनला पाठवणार. इथं याच्यामध्ये जी व्हॅल्यू असेल ते ह्या टायटल मध्ये जाऊन बसेल. ओके. आणि मेसेज, ऍक्च्युअल एरर मेसेज मध्ये ह्या पॅरामीटर मध्ये जी व्हॅल्यू असेल ती ह्या मेसेज मध्ये जाऊन बसेल. आणि व्हेरिएंट मध्ये ह्या व्हेरिएंट ऑफ एरर मध्ये जी व्हॅल्यू असेल ते इथं जाऊन बसेल ह्या व्हेरिएंट मध्ये. ओके. आपलं आता डायनॅमिक झालं. आता फक्त आपल्याला ही मेथड कॉल करायची इथं. आता इथं मेथड कॉल करतो मी, दिस डॉट शो टोस्ट. ही शो टोस्ट मेथड किती घेते पॅरामीटर, 3 पॅरामीटर घेते. पहिला पॅरामीटर आहे हेडिंग ऑफ एरर. हेडिंग काय पाठवतो आपण, एरर पाठवतोय. ओके. दुसरा पॅरामीटर पाठवतो आपण ऍक्च्युअल मेसेज. ऍक्च्युअल मेसेज काय आहे आपला, एरर बॉडी डॉट मेसेज, कॉमा. आणि आपल्याला व्हेरिएंट काय पाठवायचं आहे, एरर. ओके. मग सेम जे इथं होत होतं ना, ते काय केलं आपण, आउटसोर्स केलं. आउटसोर्स केलं आणि काय केलं, एक रियुजेबल मेथड मध्ये टाकलं. हे आता जे तिथं लिहिलं होतं ते सगळं ह्याच्यात टायटल मध्ये जाणार, मेसेज मध्ये ऍक्च्युअल एरर मेसेज आणि व्हेरिएंट ऑफ एरर पाठवलं. ठीक आहे. हेच आपण फक्त इथं पाठवलंय आणि डिस्पॅच केलंय. ओके गाईज. आता सेम इथं पण आपल्याला तसंच करावं लागेल. इथं पण एक एरर आहे, तो पण एरर आपण ट्रान्सफर करू, आउटसोर्स करू शकतो याला. हा एरर आहे, फक्त आपला हा मेसेज असेल, अकाउंट नेम कॅन नॉट बी स्वप्नदीप, ही स्ट्रिंग आपल्याला पाठवावी लागेल इथं एरर डॉट बॉडीच्या जागी. ठीक आहे. आणि हा पूर्ण आपला कोड रियुजेबल मध्ये गेला, आउटसोर्स केला आपण, त्या मेथड मध्ये कोड टाकलेला आहे. ओके. सेम आपण इथं पण करू शकतो. हा सक्सेसचा पण आपण जो मेसेज आहे तो काय करू शकतो, इथं पॅरामीटर पाठवायचे जे इथं देत होतो तेच. हे सक्सेसचा, सक्सेस अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. ओके.
आणि हा सक्सेस. आणि डिप्लॉय. ठीक आहे काय? कोणाला काय प्रॉब्लेम, कोणाला हे कळलं? शो टोस्ट मेसेज आपण हे केलं, आउटसोर्स केलं, ह्याच्यावर कोणाला काय डाऊट आहे का विचारा लगेच. कोणाला काय कळलं नाही लगेच सांगा, मी आणखी एकदा रिपीट करतो. आवाज येतोय? हॅलो, हॅलो नवनाथ, यस बोलो. समजलं का? ही आपण ही शो टोस्ट मेसेज हे सगळं जे आहे आउटसोर्स केलं, एका रियुजेबल मेथड मध्ये फंक्शन मध्ये टाकलं, आणि आपल्याला जो टायटल पाठवायचा होता, जे मेसेज पाठवायचा होता आणि जो व्हेरियंट पाठवायचा होता, हे डायनॅमिक केला आपण. बरोबर. मला हे समजण्यासारखं आहे ना, काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. हा समजण्यासारखं आहे. थोडं प्रॅक्टिस बघावं लागलं एकदा करून. हा, मग तुम्ही काय करू शकता? होईना. बरोबर आहे, प्रॅक्टिस लागणारच. प्रॅक्टिस लागणारच. आपल्यात करण्यासारखं खूप आहे. मी तुम्हाला म्हणलं नाही का की आता ह्याच्यात शिकण्यासारखं खूप आहे, पण तेवढं एकदाच कव्हर होत नाही एकाच याच्यात. बरोबर बरोबर. असं आहे. आणि तुम्ही तेवढं सांगूच नाही शकत. खूप मेथड आहे. खूप मेथड आहेत त्या, खूप काय म्हणतात त्याला. कारण आता जावा हा प्रोग्राम, सेपरेट प्रोग्रामिंग लँग्वेज. हा बरोबर बरोबर. मी फक्त तुम्हाला ते हे 5 सांगू शकतो की तुम्ही सुरुवात कशी करू शकता. हे जावास्क्रिप्ट मध्ये खूप काही खूप 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 म्हणजे खूप आहे. 10% आलं तरी आपल्याला बाकीचं चॅट जीपीटी करता येईल. हा बरोबर. तुम्हाला कसं मेथड कॉल करायची, रियुजेबल कोड कसा करायचा, हे मी फक्त तुम्हाला सांगू शकतो. की आता तुम्हाला जर हा कोड रिपीटेटिव्हली होतोय बरोबर, तर हा कोड तुम्ही दुसऱ्या फंक्शन मध्ये टाकून जे जे आपल्याला पाहिजे त्याचं पॅरामीटर पाठवू शकता बरोबर. ठीक आहे, आता बघूया आपला कोड. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं येते मेथड बी वेगळी. हा, चॅट जीपीटी थोडं तुम्हाला चॅट जीपीटीने दिलेला जो कोड आहे तो समजेल एवढं तो माझं शिकवण्याचं तुम्हाला काम आहे. तो एवढं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काही चॅट जीपीटीने जे दिले ते तुम्ही अंदाधुंद पेस्ट नाही करायला पाहिजे. तुम्ही समजायला पाहिजे की आपल्याला तो चॅट जीपीटीने कोड दिलाय तो कुठं टाकायचा आहे. आलं लक्षात? कारण की प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी कॉम्पोनंट क्रिएटेड असतात, त्यामध्ये तुम्हाला थोडीफार एखादी मेथड ऍड करायची असते, एखादं ऍड करायचं असते, किंवा एखादं बटन ऍड करायचं असते बरोबर. तर मग तुम्हाला चॅट जीपीटीने जे दिलंय ते आपण कुठं टाकायचं, ते टाकलेलं कसं वर्क करतंय हे माहित असलं पाहिजे. कारण की कधी कधी स्क्रीन शेअर करून तुम्हाला सांगू शकते की सांग कुठं कुठं कोड मध्ये चेंज केला आणि काय काय होतंय बरोबर. हा ते बरोबर आहे. मग आम्ही सांगणार बाप्पांना आम्हाला इथे सांगितलं होतं. नाही तर त्याला मग ते बरोबर तुम्ही त्याला फोन याला काहीच माहित नाही, उचलला आणि टाकला. तसं नाही करायचं. तर ते का केलं हे आपल्याला फक्त माहित झालं. आता हे आपला कोड रियुजेबल झाला आहे मेसेजचा. ठीक आहे, तर आता आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला नॅव्हिगेट करायचंय. ज्यावेळेस आपलं रेकॉर्ड क्रिएट होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, नॅव्हिगेट करायचंय. नॅव्हिगेट कुठं करायचंय, जे क्रिएटेड रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड पेज वरती जायचंय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, नॅव्हिगेशन मिक्सिंग. जसं आपण शो टोस्ट इव्हेंट इम्पोर्ट केला होता तसं आपल्याला नॅव्हिगेशन मिक्सिंग इम्पोर्ट करावं लागते. ठीक आहे, नॅव्हिगेशन मिक्सिंग. मग तुम्ही नॅव्हिगेशन मिक्सिंग आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठं पण नॅव्हिगेट करू शकता. जसं की रेकॉर्ड पेज वरती, ऍप पेज वरती तुम्ही नॅव्हिगेट करू शकता. हा, इम्पोर्ट करा नॅव्हिगेशन मिक्सिंग. ओके, इथं जसं आपण शो टोस्ट इम्पोर्ट केलं होतं. म्हणजे हे काय असतं माहिती आहे का, नॅव्हिगेशन मिक्सिंग मध्ये हा त्यांनी डेव्हलप केलेला कोड असतो. नॅव्हिगेशन याच्या पाठीमागे त्यांचं लॉजिक असते. ते आपल्याला काय दाखवतात का नाही, हे ऍबस्ट्रॅक्टेड आहे. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते तुम्हाला दिसतं इथं स्क्रीनवरती, पण बॅकएंडचं त्यांचं लॉजिक आपल्याला दिसत नाही. फक्त आपण ते इम्पोर्ट करतोय लाइटनिंग मधून, त्यांचं नॅव्हिगेशन मधून आपण इम्पोर्ट करतोय. ठीक आहे, नॅव्हिगेशन मिक्सिंग. आणि आपण काय करतो, नॅव्हिगेशन मिक्सिंग एक्सटेंड करतो. इथं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला नॅव्हिगेट करण्यासाठी तुम्ही काय करणार, त्यांना सांगणार की वी हॅव टू इम्पोर्ट नॅव्हिगेशन मिक्सिंग फ्रॉम द नॅव्हिगेशन अँड वी हॅव टू एक्सटेंड आवर LWC विथ नॅव्हिगेशन मिक्सिंग. ओके, हे झालं.
आता त्याचा कोड, ऍक्च्युअल कोड तुम्ही कुठं स्टँडर्ड ऑब्जेक्ट पेज बघा, अकाउंटच्या होम पेज वरती जायचंय का स्टँडर्ड रेकॉर्ड पेज वरती जायचंय? आपल्याला काय करायचंय? रेकॉर्ड पेज वरती जायचंय. ठीक आहे, तर रेकॉर्ड पेज वरती कधी जायचंय? तर आपण एक स्टँडर्ड एक मेथड लिहूयात, नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण एक कोड लिहू. हा जो कोड आहे नॅव्हिगेशनचा, बघा तुम्हाला जर नॅव्हिगेट टू स्टँडर्ड ऑब्जेक्ट पेज जर करायचं असेल तर हे सिंटॅक्स वापरायचा आहे. तुम्हाला रेकॉर्ड पेज वरती जायचं, आपल्याकडे रेकॉर्ड आयडी आहे, तो तुम्हाला रेकॉर्ड पेज वरती जायचं तर हा कोड वापरायचा आहे. काय नाही, कॉपी पेस्ट करा. तुम्हाला हा कोड कोणी विचारणार आहे का? नाही. तुम्ही म्हणायचं फक्त जर तुम्हाला नॅव्हिगेट रिक्वायरमेंट मध्ये काय दिले ते त्याच्यानुसार आपण हा बघा, स्टँडर्ड रेकॉर्ड पेजला तुम्ही ऍज अ पॅरामीटर इथं घेऊ शकता. आपण काय करू, पॅरामीटर नाही घेऊ, आपल्याला फक्त माहिती आहे की स्टँडर्ड रेकॉर्ड पेज वरती पाहिजे. आपल्याला डायनॅमिक चेंज काय होऊ शकतं यातलं? फक्त रेकॉर्ड आयडी चेंज होऊ शकते, बरोबर? डायनॅमिक. रेकॉर्ड आयडी. तर आपण पॅरामीटर एकच घेऊ, रेकॉर्ड आयडी नावाचा. ठीक आहे, रेकॉर्ड आयडी. ओके, आणि तो पॅरामीटर इथं असाइन करू. हा डायनॅमिकली आपल्याला पाठवायचा ह्या मेथड मध्ये. मग काय होईल, ही मेथड कॉल केली आणि त्यात रेकॉर्ड आयडी दिला तर तो रेकॉर्ड आयडी ह्या रेकॉर्ड आयडी मध्ये जाऊन बसेल आणि मग सेल्सफोर्सला कळेल की नॅव्हिगेट करायचंय, रेकॉर्ड पेज वरती करायचंय आणि रेकॉर्ड आयडी हा आहे आणि आपल्याला ऍक्शन काय करायचे, व्ह्यू दाखवायचे. ठीक आहे, इथं एडिट केलं तर एडिट पेज मध्ये दिसेल. आपल्याला हे करायचंय. आता ही मेथड कशी कॉल करणार, कधी करणार तुम्ही सांगा? ज्यावेळेस आपलं रेकॉर्ड क्रिएट होईल. रेकॉर्ड कुठं क्रिएट होतंय? इथं सक्सेस मध्ये, बरोबर? ज्यावेळेस रिझल्ट येतो आणि सक्सेस मेसेज दिसतो त्यानंतर आपण काय करूया, नॅव्हिगेट करूया. दिस डॉट नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज आणि याला एज अ पॅरामीटर काय आहे, रेकॉर्ड आयडी आहे. ओके, आणि हे रेकॉर्ड आयडी इथं पाठवूयात आपण रिझल्ट. ह्या रिझल्ट मध्ये काय रिटर्न केले आपण? आयडी रिटर्न केलाय. अकाउंट जे अकाउंट क्रिएट झालं त्याचा आयडी रिटर्न केलाय आणि ती आयडी आपल्याला ह्या रिझल्ट मध्ये भेटतोय, बरोबर? आणि तो रिझल्ट आपण पाठवलाय नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज ह्या आपण क्रिएट केलेल्या फंक्शनला आणि आपण तो ह्या इथं रेकॉर्ड आयडी येणार. ह्या रेकॉर्ड आयडी रिझल्ट मध्ये जो आयडी आहे तो इथं येणार आणि फक्त तो डायनॅमिकली आपण पाठवलाय. बाकीचा सगळा सेल्सफोर्सचा कोड आहे हा, मी फक्त कॉपी पेस्ट करून इथं ठेवलेला आहे. सेल्सफोर्सला सांगितलं की स्टँडर्ड रेकॉर्ड पेज वरती जा आणि त्याचा रेकॉर्ड आयडी मी पाठवलेला तो आहे आणि ऍक्शन नेम व्ह्यू आहे आणि मी डिप्लॉय केलं. डिप्लॉय झालेला आहे. आलो मी इथं आणि रिफ्रेश. बघा इथं मी बोलतो नवनाथ लोंढे आणि सेव्ह टू मिनी डीएमएल स्टेटमेंट. आपल्याला काय करावं लागेल आता, इथं एफएस क्लास मध्ये जावं लागेल आणि त्याला कॅशेबल इक्वल टू ट्रू ला फॉल्स करावं लागेल. मगच आपलं अकाउंट रेकॉर्ड सेव्ह होऊ शकतं. जर कॅशेबल इक्वल टू ट्रू केलं तर आपलं रेकॉर्ड क्रिएट होत नाही किंवा मेथड चालत. आणि तुम्ही ज्यावेळेस जेएस मध्ये किंवा एचटीएमएल मध्ये चेंज करता त्यावेळेस तुम्हाला हार्ड रिफ्रेश करणं कंपल्सरी आहे. पण तुम्ही ज्यावेळेस एपेक्स मध्ये चेंज करता त्यावेळेस तुम्हाला हार्ड रिफ्रेश करायची गरज आहे का? नाही. सीएसएस आणि एचटीएमएल दोन फाईल्स मध्ये. हा, तुम्हाला हे एलडब्ल्यूसी मध्ये जर तुम्ही काही चेंज केलं तर तुम्हाला हार्ड रिफ्रेश करायची गरज आहे. एपेक्स मध्ये जर काही चेंज केलं तर तुम्हाला रिफ्रेश करायची कॉम्पोनंट गरज नाही. लक्षात ठेवा, मी रिपीट करतोय. जर तुम्ही एलडब्ल्यूसी मध्ये काही चेंज केलं आणि डिप्लॉय केलं तर तुम्हाला पेज रिफ्रेश करायची गरज आहे. जर एपेक्स क्लास जर चेंज केला तर रिफ्रेश करायची गरज नाही. हे लिहून घ्या, हे बेसिक आहे. नाहीतर त्यांचं स्क्रीन शेअर असताना तुम्ही एपेक्स क्लास मध्ये चेंज करणार आणि कॉम्पोनंट रिफ्रेश करणार, मग त्यांना कळणार की हे नाही आहे. ओके, अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली, रेकॉर्ड आयडी ऑफ द अकाउंट इज हे. पण आता आपलं नॅव्हिगेट झालेलं नाहीये तर आपल्याला डिबग करावं लागेल काय चुकलं आपलं. इथं या नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज. पहिल्यांदा काय करावं लागेल, नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज ही आपली मेथड कॉल झाली का नाही हे चेक करावं लागेल. आज रेकॉर्डिंग चालू केलं नाही. रेकॉर्डिंग नाही चालू केलं गाईज. केलंय ना? केलंय ना? हा, मला पाठवून द्या आजचं 29 तारीख.
कारण ठीक आहे. मोबाईल लवकर जागा झालं की रे शिवर. अरे शिवाय AI चालू होतं ना, पण मी मोबाईलवर केलो लॅपटॉप गेट नाही ते आता AI आता आपलं बघा, आता प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला मेसेज दिसतोय, बरोबर? मेसेज दिसतोय म्हणजे आपला कोड इथपर्यंत तर आलाय. आपल्याला अकाउंट क्रिएट झालं, हे क्रिएट अकाउंट नावाची मेथड कॉल झाली, अकाउंट क्रिएट झालं, ह्या अकाउंटचा आयडी ह्या रिझल्ट मध्ये आला, आपण चेक केलं रिझल्ट आहे की नाही, आणि मग लाईन नंबर 53 पण एक्झिक्यूट झाली, आपल्याला सक्सेस मेसेज पण भेटला. पण ही नॅव्हिगेट हा मेथड ही मेथड चालली का नाही हे बघायचंय. तर ह्या मेथड मध्ये आपण कन्सोल डॉट लॉग टाकूया. कन्सोल डॉट लॉग आणि नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज कॉल्ड. ओके, आणि डिप्लॉय. अकाउंट क्रिएटेड. ओके, ती मेथड कॉल झाली का नाही कॉल झाली, बरोबर? बघा, कन्सोल डॉट लॉग नॅव्हिगेशन पेज कॉल्ड हे दिसतंय का आपल्याला? इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये नाही दिसत. याचा अर्थ काय झाला? आपल्याला ही मेथड कॉल होत नाहीये. काय प्रॉब्लेम असू शकतो? this dot navigation to record page. त्याच्यामध्ये इथंच एरर देत नाही ना सेव्ह केल्यावर. म्हणजे कुठं? आता जसं आपण ऍपेक्स मध्ये चेंज करतो आणि इथं देतंय आपल्याला खाली तुमचं चुकलंय बाबा म्हणून. हा हा हा, या JS मध्ये असं नाही म्हणा, है ना? जेएस मध्ये पण एरर येतो ना, जेएस मध्ये पण एरर नाही येतो. ह्याच्यामध्ये VS कोड मध्ये जसं तिथं देतंय. हा हा हा, नाही इथं पण समज ना. तुम्ही सिंटॅक्स जर चुकीचा लिहिला ना तर देतं हा. एरर. आता आपण हे जे आता एरर यायला आहे, चुकीचं दिलं ना. हम्म? हे जे एरर यायला हे इथं लॉग्स मध्ये दिसणार खाली आपल्याला डिप्लॉय करण्याच्या आधी, म्हणजे डिप्लॉय नाही करतो. नाही, काय काय एरर कसे आहेत माहिती आहे का? काय काय कंपायलेशन एरर असतात, काय काय रन टाइम एरर असतात. कंपायलेशन एरर म्हणजे काय? समजा मी इथं काही दिलेलं नाही, आता हा सिंटॅक्स बरोबर चुकीचा आहे माझा, बघू. हा ते देईल आता का देणार? हा हा एरर दिला, हा हा देते हा. कंपायलेशन एरर, बरोबर. हा. आणि रन टाइम एरर काय असतो की तुम्ही कॉम्पोनंट जेव्हा ऍक्च्युअल मध्ये रन होते त्यावेळेस एरर येतो, तो ते एरर काय काही वेळेस आपल्याला दिसत नाही. हा ते ऍपेक्स मध्ये बी होतंय तसं, बरोबर. हा, ते डिबग करावं लागतं. हा. ठीक आहे. आता हे नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज तर आपलं बरोबर चालायला पाहिजे. मारा ChatGPT. आपण काय करूयात माहितीये का? इतर रिझल्टच घेऊयात. रिझल्ट रेकॉर्ड आयडी. आपण रेकॉर्ड आयडी हा पॅरामीटर यांचा स्टँडर्ड पण असू शकते. नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज कॉल्ड म्हणजे आता आपला झाले. हा मेथड तर कॉल झालेले आहे. पण ते तुम्ही आपण दुसरं वापरलंय रिझल्ट. हा, रिझल्ट वापरलाय आपण, पॅरामीटर चेंज रेकॉर्ड केला. ID वर काही हे रेकॉर्ड आयडी आणि हे रेकॉर्ड आयडी त्याच्यामध्ये ते त्याला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, आय डोंट नो. ठीक आहे, हे आपण चेंज केलं, हे पॅरामीटर त्यावेळेस आलं. ठीक आहे, आपण पण प्रॉब्लेम काय झाला, आपलं नॅव्हिगेशन झालेलं नाहीये. तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे बघूयात. कनेक्टेड कॉल बॅक रेकॉर्ड पेज. Specifications. Navigation mixin to navigate record page in your PC. Nav item
ऑब्जेक्ट पेज आहे स्टँडर्ड ऑब्जेक्ट पेजच्या ह्या बघा हे कॉन्टॅक्टच्या लिस्टला जाते लिस्ट व्ह्यूला आपल्याला लिस्ट व्ह्यूला नाही ऑब्जेक्ट पेज आणि न्यू रेकॉर्ड क्रिएट करायला जाते आता ऑब्जेक्ट नेम स्पेस ओके आपण काय करतोय आपल्याला रेकॉर्ड पेजला व्ह्यू कस्टम ऑब्जेक्ट रेकॉर्ड ठीक आहे हे कॉपी करूयात आपण ऑब्जेक्ट नंतर ऑप्शनल म्हणता येतं हा आपल्याकडे डायरेक्ट अकाउंटचा आहे ठीक आहे हे कॉपी करूयात आपण रिझल्ट रेकॉर्ड आयडी डायनॅमिकली पाठवला मी इथं आणि हा काढून टाकला कोड आणि इथं राहू दे रिव्ह्यू तर रिव्ह्यू आता मी स्टँडर्ड यांचा वापरतोय बरं का बघूयात तुम्हाला नॅव्हिगेट कसं करता येतं तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही रेकॉर्ड पेजला जाऊ शकता तुम्ही ऑब्जेक्ट पेजच्या लिस्ट व्ह्यूला जाऊ शकता नॅव्हिगेट म्हणजे सिंपल रिडायरेक्ट पेज होतंय ना हा रिडायरेक्ट होतोय पेज रिडायरेक्ट होतं हा बस मग तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारला तुम्ही मग काय सांगू शकता की टू नॅव्हिगेट फ्रॉम वन कॉम्पोनंट टू अनदर पेज वी हॅव टू इम्पोर्ट नॅव्हिगेशन मिक्सिंग फ्रॉम द लाइटनिंग नॅव्हिगेशन बरोबर अँड वी हॅव टू एक्सटेंड आवर LWC विथ नॅव्हिगेशन मिक्सिंग जसं की मी इथे एक्सटेंड केलेलं आहे सी ओके हे सांगितलं आणि नंतर वी कॅन नॅव्हिगेट टू लाइटनिंग रेकॉर्ड पेज लाइटनिंग लिस्ट व्ह्यू अँड होम पेज और ऍप पेज एवढं जर सांगितलं होम पेज ऍप पेज लिस्ट व्ह्यू अँड रेकॉर्ड पेज अँड वी कॅन शो रेकॉर्ड पेज आता एडिट मोड मध्ये रेकॉर्ड पेज दाखवू शकतो व्ह्यू मोड मध्ये दाखवू शकतो ठीक आहे बघा हे काय व्ह्यू मोड मध्ये दाखवलं बरोबर हे रेकॉर्ड कुठला एडिट मोड मध्ये दाखवलं सॉरी जर आपण जर समजा इथं काय केलं जर एडिटच्या ऐवजी व्ह्यू केलं फक्त दिसणार तर आपलं रेकॉर्ड पेज दिसणार नॉर्मल व्ह्यू मोड मध्ये सध्याला म्हणजे काय ऑपरेशन नाही करता येईल हा ऑपरेशन नाही करता येईल तुम्हाला डायरेक्ट फक्त रीड ओनली दिसणार पेज बस ओके आणि सेव्ह बघा अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली आलं का टेस्ट नॅव्हिगेशन आणि आपण रेकॉर्ड पेज वरती रिडायरेक्ट झालो ओके आता हे फक्त रीड ओनलीच आहे हा म्हणजे रेकॉर्ड पेज वरती आहे आता आपण एडिट करू शकतो आपण नॉर्मल रेकॉर्ड आपल्याला आधी काय करावं लागत होतं ज्यावेळेस नॅव्हिगेशन मिक्सिंग युज केलं नव्हतं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागायचं त्या अकाउंटच्या लिस्ट व्ह्यू मध्ये जाऊन ते रेकॉर्ड वरती जावं लागायचं मग ते रेकॉर्ड ओपन करावं लागायचं आता काय झालं रेकॉर्ड सेव्ह झालं आणि डायरेक्ट नॅव्हिगेट झालं आपण इथे एडिट होऊ शकते ना एडिट होऊ शकते हे आपलं नॉर्मल रेकॉर्ड पेज झालं आता अच्छा नॉर्मल वर नेलंय फक्त आपण तिथे नॉर्मल वर नेलंय आपल्याला आधी काय करावं लागायचं ज्यावेळेस आपण नॅव्हिगेशन मिक्सिंग वापरलं नव्हतं त्यावेळेस मॅन्युअली अकाउंटच्या लिस्ट व्ह्यू वरती जाऊन आपल्याला ते अकाउंट ओपन करावं लागायचं आता आपण डायरेक्ट ते ओपनच करून देतोय युजरला तिथूनच डायरेक्ट तिथूनच ओपन सेव्ह झालं की डायरेक्ट ओपन करतोय ठीक आहे आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की तुमचं रेकॉर्ड क्रिएट झाल्या लगेच नॅव्हिगेट झालं ठीक आहे युजरला थोडासा टाइम भेटला नाही बघायला सुद्धा नोटिफिकेशन तर तुम्हाला जर डिले करायचा असेल एखादी मेथड तर तुम्ही सेट टाइम आउट यूज करू शकता सेट टाइम आउट इन जावास्क्रिप्ट म्हणजे मी दाखवतो तुम्हाला इम्प्लिसिट वेट की एक्सप्लिसिट वेट त्यासारखं आहे काय म्हणजे आता तुम्ही बघा इथं आता रेकॉर्ड क्रिएट झालं सेव्ह म्हणलं आणि लगेच तुमचं इथं पोहोचलंय बरोबर रेकॉर्ड पेजवरती गेलं पण जर तुम्हाला लगेच नाही पाहिजे थोड्या वेळानं जर नॅव्हिगेट करायचं असेल थोड्या वेळानं तुम्ही काय करू शकता तुम्ही इथं डिले टाकू शकता हा डिले आहे बरोबर हा हे सिंटॅक्स तुम्ही कॉपी करा आणि जो कोड उशिरा रन करायचा आहे जो कोड नंतर रन करायचा ना तो ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये टाका आपल्याला हे नॅव्हिगेट काय करायचंय नंतर करायचंय ओके नॅव्हिगेट काय करायचंय नंतर करायचंय डिप्लॉय 10,000 पण पाठवा हे 10,000 म्हणजे 10 सेकंडने नॅव्हिगेट होणार
पेस्ट नॅव्हिगेशन 3 आणि सेव्ह. बघा आता हे थांबते. ओके. आता असं एवढं जावास्क्रिप्ट मध्ये आहे, एवढं आपल्याकडे, एवढा तुम्हाला जसा अनुभव येत जाईल ना, जसं जसं तुम्हाला गरज पडेल ना, तसं तसं खूप खूप काय आहे. तर तुम्हाला बेसिक तुम्हाला इंटरव्ह्यू पुरतं एवढं सफिशियंट आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची. हे नॅव्हिगेट झालं. आता स्पिनर आपल्याला जर टाकायचं असेल तर कसं टाकू शकतो? तर तुम्ही स्पिनर सर्च करा. स्पिनर माहिती आहे तुम्हाला? लोडर. हो, लोडर माहित आहे. स्पिनर ते गोल 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 फिरत. LWC मध्ये त्याला काय म्हणतात आपण? स्पिनर म्हणतो. स्पिनर हे असे दिसते. आपण काय करूयात, ठीक आहे, साइज JS एक्झाम्पल फोल्डर इनलाइन ब्लॉक, याच्यामध्ये काय लोडिंग आहे, लार्ज आहे. आपण लोडिंग लार्ज घेऊयात. स्पिनर ठीक आहे. आणि HTML मध्ये काय करूयात आपण, इथं स्पिनर टाकूयात. आणि इथं काय करू, टेम्पलेट वापरूयात. टेम्पलेट इफ ट्रू वाली. कंडिशनर आपल्याला काय करायचं, कंडिशनर वापरायचं आपल्याला. स्पिनर इफ ट्रू. आपल्याला कंटिन्युअस स्पिनर चालायचा असतो का? नाही. ज्यावेळेस रेकॉर्ड क्रिएट होतं त्यावेळेस ओके. रन स्पिनर. आता रन स्पिनर आपला काय असणार की बाय डिफॉल्ट फॉल्स असणार. रन नाही करायचं आपल्याला, बाय डिफॉल्ट रन नाही करायचं. ओके. आपण टेम्पलेट मध्ये कंडिशनल रेंडर करायचं आपल्याला. ठीक आहे. आपण आता स्पिनर घेतला हा वाला आणि इथं टाकला. ठीक आहे. हा आता स्पिनर झाला आपला. पहिल्यांदा बाय डिफॉल्ट आपला स्पिनर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. बरोबर. रन होणार का आपला स्पिनर, दिसणार आहे का? नाही. तर आपण याला CSS पण दिले त्याने, तर CSS पण क्रिएट करायची. तुम्हाला CSS चं पण एक्झाम्पल काय करतो, रिनेम करतो. कॉपी केलं मी नाव आणि इथं फाईल ऍड केली CSS साठी .css. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ह्याने काय दिले, CSS ही दिले. तर कॉपी करा. आता बघा, ही एक्झाम्पल होल्डर डॉट नोटेशन वापरले आणि ही जे पण आहे ते त्यांनी CSS दिलेले आहे. आणि तुम्ही इथं बघा, हा क्लास आहे एक्झाम्पल होल्डर. एक्झाम्पल होल्डर हा क्लास आहे. ह्या क्लास CSS कशी ओळखते की हा जो डिव आहे, ह्या डिवला कोणती CSS लागेल, एक्झाम्पल होल्डर. तुम्ही इकडे या CSS मध्ये लगेच बघा, एक्झाम्पल होल्डर नावाची डॉट नोटेशन CSS आहे. ही लागू होणार कुणाला? फक्त एक्झाम्पल होल्डर ज्यांना ज्यांना आहे त्यांनाच लागू होणार. बरोबर. आता दुसरीकडे कुठे ही एक्झाम्पल होल्डर दुसऱ्या HTML टॅगला आहे का? नाही. फक्त ह्या डिव क्लासला, म्हणजे ती CSS फक्त ह्या डिव क्लासला लागणार आहे. ठीक आहे. आता इज स्पिनर काय होणार, फॉल्स असणार बाय डिफॉल्ट. आणि ज्यावेळेस तुम्ही सेव्ह बटन दाबाल त्यावेळेस दिस डॉट ट्रू होणार. दिस डॉट स्पिनर रन स्पिनर ट्रू. ओके. आणि ज्यावेळेस एरर येईल त्यावेळेस रन स्पिनर फॉल्स होणार. बरोबर. एरर आल्यानंतर आपण स्पिनर थांबवायला लागेल ना. आणि ज्यावेळेस आपला एरर आल्यावर किंवा रिझल्ट आल्यावर सुद्धा आपल्याला स्पिनर फॉल्स करावा लागणार. आणि डिप्लॉय. रिफ्रेश करतो मी. आपल्याला स्पिनर कधी असणार आहे, बाय डिफॉल्ट फॉल्स असणार आहे. बरोबर. बाय डिफॉल्ट स्पिनर फॉल्स असणार आहे. ज्यावेळेस आपण सेव्ह बटन दाबू त्यावेळेस तो स्पिनर चालणार. आणि ज्यावेळेस एरर आला किंवा आपलं सक्सेसफुल झालं ऑपरेशन, तर आपण स्पिनर त्याला काय करणार, फॉल्स करणार. स्पिनर नाही दाखवायचं आपल्याला. आता आपला स्पिनर चुकीच्या ठिकाणी आला. ओके. आता आपण काय करूया, त्याला स्पिनरला आपल्याला कुठं आणायचं आहे,
लाइटनिंग कार्डच्या आतमध्ये घेऊ आपण. लाइटनिंग कार्डच्या आतमध्ये स्पिनर घेतला आपण. ठीक आहे, डिप्लॉय करतो. आता इथं स्पिनर दिसतंय. ठीक आहे, आपण स्पिनरला आपण काय करूया, 10 सेकंड रन करूयात आपण. 10 सेकंड मध्ये स्पिनर फॉल्स कधी करू आपण, ज्या वेळेस आपण नॅव्हिगेट करणार आहे ना त्यावेळेस आपण स्पिनर फॉल रन करूयात इथं नॅव्हिगेशन मिक्सिंग मध्ये, म्हणजे आपल्याला थोडा स्पिनर दिसेल. नाहीतर काय होतंय, आता इमिडिएटली रिझल्ट येतोय इथं, त्यामुळे लगेच फॉल्स होतात. आता काय होणार, रिझल्ट येणार, रिझल्ट आल्यानंतर नॅव्हिगेशन साठी वेट करणार 10 सेकंड आणि त्यानंतर स्पिनर फॉल्स होणार. टेस्ट स्पिन टेस्ट. बघा आता हे स्पिनर कुठे रन होतंय, बघा हा इथं रन होतंय, हा एकदम चुकीचा आहे. हा स्पिनर आपल्याला मिडलला रन करायचा आहे. आता हे स्पिनर मिडलला कसा करू शकतो मी रन, चॅट जीपीटीला सांगतो मी रन करायला. CSS पण देतो मी. I want to run spinner at middle of lightning card. बघूयात काय म्हणते. Right now your spinner is entered inside that small example holder, not full card. That's why not appearing to card. ठीक आहे. Make the spinner contain core enter card. Use flexbox absolute positioning center. ठीक आहे. आता मी क्लास चेंज करतो. ती जी CSS दिलेली आहे ना सेल्स पर्सन, ती CSS मी नाही वापरत, SLS इज रिलेटिव्ह वापरतो. ठीक आहे, आणि डिप्लॉय करतो. 1 मिनिट चार्जिंगला पण लावतो मोबाईल. डिप्लॉय झाला का, डिप्लॉय. ठीक आहे, लेट्स सी. टेस्ट स्पिन 10 आणि सेव्ह. बघा आता ही स्पिनर इथं आला. ठीक आहे, आता ह्याची पोझिशनिंग आपली सेंटरला तरी पण नाही आलेली आहे. इथं काय करू शकतो आपण, JS मध्ये SLS रिलेटिव्ह वापरलाय आपण. ठीक आहे, एक लास्ट ट्राय करू आपण स्पिनर सेंटरला आणायचा, नाहीतर त्याला सोडून देऊ, काही त्याचा एवढं यूज नाहीये. कार्ड कंटेनर CSS व्हॉट इट डज. कार्ड कंटेनर हाय क्लास घेऊयात, आपण एक ट्राय करू. हा काय केला, आता ही CSS आपण चेंज केली आणि त्याचं नाव काय दिलंय, कार्ड कंटेनर
आणि पोझिशन काय दिली त्याला रिलेटिव्ह दिले आणि ती कार्ड कंटेंट आपण ह्या दिवला ज्याच्यामध्ये स्पिनर आहे त्याला यूज केले. ठीक आहे, बघूयात आपण काय होतंय, त्याने काय फरक पडतंय का. टेस्ट स्पिन 11 तरी पण नाही आलं. ठीक आहे, आणखी एक ट्राय करू. चॅट जीपीटी पण बघा, एआय असून सुद्धा जे आपल्याला पाहिजे ते करू शकत नाहीये. आता हा लास्ट ट्राय. स्पिनर ओव्हरले डिप्लॉय. आलं मिडलला. ओके, स्पिनर आलेला आहे आणि आता स्पिनर 10 सेकंड चालणार आणि नॅव्हिगेशन मिक्सर मध्ये जाऊन स्पिनर रन स्पिनरला फोर्स केले की तो जाणार. ठीक आहे, हे आहे आपलं. आज आपण खूप गोष्टी शिकलोय. शो टोस्ट मेसेज शिकलो, आपल्याला 2 कॉलमचा लेआउट शिकलो, परत नंतर शो टोस्ट 2 कॉलमचा लेआउट करायचं कसं करायचं शिकलो, परत नॅव्हिगेशन करायचं शिकलो, स्पिनर शिकलो. ठीक आहे, आणि सेट टाइम आउट शिकलो. ठीक आहे, आता उद्या शिकणार आहे पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन अँड चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन. म्हणजे काय, 2 कॉम्पोनंट मध्ये कम्युनिकेशन कसं करायचं, 2 कॉम्पोनंट मध्ये कम्युनिकेशन कसं करायचं हे आपण उद्या शिकणार आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन म्हणजे काय,